भक्ती सुख नाही आल्या अनुभवा तुम्ही ज्ञान देवा काय करू नसावे जे तुम्ही काही निश्चिंतेने माझे वचने अभेदाच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपे सेवेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्यस्य भूषण ज्ञान्यांच्या राजा साधकांचं मायबाप युगांची माऊली कवेले साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा माऊली महावैष्णव ज्ञानोबा अण्णा सुद्धा प्रिय आणि भूषणावा असा विषय साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुदेव सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आपल्या आराध्य कुलदेवता सोबत वार्तालाप साधणारा अभंग आहे। विठ्ठल अभंग पंचमी निर्माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरू तुकोबाराय यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट अनिवार्य तथा ते गरजेचे सुद्धा आहे। किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन तपस्थलीमध्ये एकत्रित आलेले आहात। रसिकता बहुकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कार्य परंपरा सगळ्यांना ज्ञातव्य असलच आहेच। वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात। ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील आपल्या परिसरातील आपल्या पंचक्रोशीतील आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील आपल्या प्रांतातील आपल्या राज्यातील ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा विचार मान्य ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा आचार मान्य ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रचार केला जातो ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला जातो वारकऱ्यांचा आचार आणि विचार प्रसार ज्या ज्या ठिकाणी मान्य आहे ज्याला त्याची जाण आहे ज्याला त्याचं बहान आहे ज्याला त्याचा स्वाभिमान आहे ज्याला त्याचा अभिमान आहे ज्याला त्याचं ज्ञान आहे त्या प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनातलं पारमार्थिक क्षेत्रातील अधिष्ठान म्हणजे त्या पवित्र पण तपस्थलीचा आराध्य वैकुंठवासी प्रत्यस्मरणीय साम्यदिनी ब्रह्मीभूत काय प्राप्त स्वानंद सुख निवासी आपणा सर्वांच्या आईसाहेब मीराबाई यांच्या चिरकाल स्मृतिगंधांना आध्यात्मिक चैतन्याचा वैचारिक उजाळा आपल्या सगळ्यांच्याच आईसाहेब राधाताई यांच्या कुशल मार्गदर्शनातून गेल्या 27 वर्षापासून भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय। यंदाच्या वर्षामध्ये शिवकथा आपण सगळेजण अंजली दिदी यांच्या मुखारविंदातून अवगाहन करवित आहात। कथेच्या अवगाहन परंपरेसह वारकरी संप्रदायाची एकमेव सुस्नात परंपरा म्हणजे आत्ताची कीर्तन व्यवस्था। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातली सरळ परिभाषा भक्ती सुख नाही आल्या अनुभवा तो मी ज्ञान देवा काय करू देवा भक्ती सुख अनुभवा आले नाही मी ज्ञान काय करू देवा। जर तुमच्या भक्तीच्या सुखाचा मला अनुभव नसेल जर तुमच्या भक्तीची मला अनुभूती नसेल जर तुमच्या भक्तीपासून मला अवांतर वा परम प्रयोजन प्राप्त होत नसेल जर तुमच्या भक्तीमुळे माझी भ्रमा जात नसेल प्रमा प्राप्त होत नसेल माझा निश्चय मला प्राप्त होत नसेल तर मला तुमच्या ज्ञानाची गरज नाही। मी ज्ञानापेक्षा भक्तीला प्राधान्य देणारा साधक आहे। मला तुमच्याकडून ज्ञान नकोय मला तुमच्याकडून भक्ती पाहिजे। ही जगद्गुरु तुकोबारायांची आपल्या कुलदेवताकडे खऱ्या अर्थाने प्रार्थना आहे। ऐका या आवणी तलावर भूमी तलावर शय्या तलावर पृथ्वी तलावर तुम्ही आम्ही सगळेजण जीवन जगतो ह्याला जग म्हणतात। ह्याला काय म्हणतात जग। याला जग का म्हणतात ह्याला जग का जग हा शब्द कुठल्या भाषेतला आहे जग हा कुठल्या भाषेतला शब्द आहे हा संस्कृतोद्भव शब्द आहे। जग शब्द 2 धातूपासून तयार झालाय। ज म्हणजे ज्या म्हणजे जायते म्हणजे उत्पन्न करणे आत्मनिपदाचा प्रथम गणाचा धातू। ग म्हणजे गम म्हणजे गच्छला ती प्रत्यय गच्छती म्हणजे जाणे ह्याचा अर्थ एक परस्मै पदाचा धातू आहे दुसरा आत्मनिपदाचा धातू आहे दोन्ही प्रथम गणाचे धातू आहे। ज्या म्हणजे जायते ग म्हणजे गच्छती ज्या म्हणजे उत्पन्न करणे गच्छती म्हणजे जाणे ह्याचा अर्थ असा आहे जे जे इथं जन्माला येतं ते इथून एक दिवस जातं असं ज्याच्यात घडतं त्याला आमच्याकडे जग म्हणतात। याला काय जग म्हणतो इथे जे येणार आहे त्या सगळ्या ज्या येते आहे ना म्हणजे षडविकारात त्याला नश्यती आहेच समाप्ती त्याच्या जीवनामध्ये ठरलेली त्याच्या आत त्याने त्याला जे प्राप्त करायचंय जे समजून घ्यायचंय तिथपर्यंत प्रवास करायचा। हित 4 पद्धतीने जीवन जगतात। एक वर्ग असा आहे तो जग मानतो जगदीश्वर मानत नाही। दुसरा वर्ग असा आहे तो जगदीश्वर मानतो जगत मानत नाही। तिसरा वर्ग असा आहे तो जगदीश्वर दोन्ही मानत नाही। आणि चौथा वर्ग असा आहे तो कल्पनेने जगत मानतो आणि वास्तवतेने जगदीश्वराला मानतो। ऐका पहिला वर्ग जग मानतो जगदीश्वर मानत नाही। तो संसार मानतो परमार्थ मानत नाही। तो जड मानतो चेतन मानत नाही। तो परिच्छिन्न मानतो व्यापक मानत नाही। तो व्यक्त मानतो अव्यक्त मानत नाही। तो विकारी मानतो अविकारी मानत नाही। तो विनाशी मानतो अविनाशी मानत नाही।
तो नश्वर मानतो, ईश्वर मानत नाही. तो देह मानतो, देही मानत नाही. क्षत्र मानतो, क्षत्री मानत नाही. शरीर मानतो, शारीरी मानत नाही. खोटं मानतो, खरं मानत नाही. ह्याला म्हणतात आपल्याकडे नास्तिक. नास्तिक शब्दाची व्याख्या काय? नास्तिकामध्ये प्रसिद्ध नास्तिक त्याचं नाव आहे चार्वाक. काय नाव आहे त्याचं? चार्वाक. चार्वाक शब्दाची व्युत्पत्ती शास्त्र असं आहे, 4 अधिक वाक इट इक्वल टू चार्वाक. 4 म्हणजे गोड. एखाद्या मुलीचं नाव असतं चारू. चारू म्हणजे गोड. 4 म्हणजे गोड, वाक म्हणजे वाणी. ज्याची वाणी गोड आहे त्याला म्हणतात चार्वाक. बरं, चार्वाकची वाणी गोड आहे का? चार्वाकची वाणी गोड आहे का? चार्वाकची वाणी काय सांगते? यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृता घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः पुनरागमनम कुतः भस्मीभूतस्य देहस्य ऋणम कृता घृतम पिबेत यावत जीवन सुखम जीवेत. तो सांगतो जोपर्यंत जगायचंय तोपर्यंत मजा मारून घ्या. पैसे नसतील तर शेती विका. पैसे नसतील तर शेती विका, पण मजा मारा. शेती विकल्यावर पैसे संपले, घर विका, पण मजा मारा. घर विकूनही पैसे संपले, कर्ज काढा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. कर्ज काढा, तूप खा. काळ बदललाय, याच्यात करेक्शन करावं लागेल. चार्वाक म्हणतो ऋणम कृत्वा घृतम पिबेत, आपण म्हणू ऋणम कृत्वा दारू पिबेत. चार्वाक हा नास्तिक आहे. नास्तिकाचे विचार तुम्हाला भोगाकडे नेतात. याच्या उलट शेती विका, घर विका, पण मजा करा, याला चार्वाक म्हणतात. प्रसंगी शेती विका, मोलमजुरी करा, ऊस तोडायला जा, पण पोरांना शिकवा, याला श्री संत भगवान बाबा म्हणतात. साधूच्या जीवनाचा क्रम हा समाजाच्या उत्थानाकरता असतो, आणि नास्तिकाच्या जीवनाचा क्रम हा समाजाला अधोगतीला नेण्याकरता असतो. ऐका, अधोगतीला समाजाला नेण्याकरता प्रयत्न करणारा एक वर्ग आहे, आणि समाजाला उत्थान मार्गाला नेणारा हा एक दुसरा वर्ग आहे. ऐका, चार्वाक हा नास्तिक आहे. तो जग मानतो, जगदीश्वर मानतच नाही. त्याला काही घेणं देणं नाही. आपल्याकडे श्रीमद भागवतामध्ये प्रकृती पुरुषाचा विवेक आहे. त्या प्रकृती पुरुषाच्या विवेकामध्ये सांख्य असं सांगतो की बाबा जगदीश्वर माना, जग काही मानू नका. एक वर्ग असा आहे शून्यम शून्य क्षणिकम क्षणिकम सुखम सुखम दुःखम दुःखम, असा एक वर्ग आहे. तो जगही मानत नाही, जगदीश्वरही मानत नाही. जग आणि जगदीश्वर मानत नाही, त्याची परंपरा खूप मोठी. भगवान गौतम बुद्धांपासून आम्ही सगळेजण त्यांचा अभ्यास करतो. जगही नाही आणि जगदीश्वरही नाही. जे दिसतंय तेही खोटं आहे आणि आहे तोही खोटा आहे, अशी भावना जग जगदीश्वराच्या संबंधाने येते. त्याला एक आपल्याकडे तत्व आहे. एक वर्ग असा आहे तो कल्पनेने द्वैत मानतो आणि वास्तव त्याने अद्वैत मानतो. त्याला भगवान पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांची परंपरा म्हणतात. आम्ही कल्पनेने जगत मानतो आणि वास्तव त्याने जगदीश्वर मानतो. मग जगदीश्वर मानणं म्हणजे देव मानणं. बरं, देव आम्ही सगळेच मानतो का? आपण सगळे देवाला मानतो का? परमश्रद्धेय डोंगरेजी महाराज सांगायचे, दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन दुनिया का मालिक तुझे मानता है. क्या? दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन दुनिया का मालिक तुझे मानता है, क्योंकि भगवान जानता है ये पगला महीने बना हुए दुनिया में रहता है. तुम्ही देवाला माना, अगर नका मानू, पण देव तुम्हाला मानतो. ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी ह्याच्या चारपट गर्दी तुमच्या दारी जमा झाल्याशिवाय राहणार नाही. कधी होईल मला विचारायचे नाही, कधीतरी होईल. तो मानतोय म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहे. तो मानतोय म्हणून आम्ही. त्या देवाला मानण्याकरता आमच्याकडे 4 मार्ग आहेत. एक मार्ग आहे कर्माचा, एक मार्ग आहे योगाचा, एक मार्ग आहे ज्ञानाचा, आणि एक मार्ग आहे भक्तीचा. विठ्ठल विठ्ठल कर्म मार्गाने आम्ही त्याच्याकडे जाऊ. कर्म कठीण आहे बरं. कर्माच्या मार्गाने जाणं इतकं सोपं नाही. कर्माचा मार्ग क्लेशदायक आहे, कर्माचा मार्ग क्लिष्ट आहे, कर्माचा मार्ग दुस्तर आहे. आणि म्हणून वाङ्मय कर्माच्या योगाच्या वाटा सोडून देतो. मोडून या वाटा सूक्ष्म, मोडून या वाटा दुस्तर, केला राज्यभार चालायचा. ऐका, हे जे वैशिष्ट्य आहे, याचं वैशिष्ट्य काय? कर्माची वाट सोडून द्यायची, योगाची वाट सोडून द्यायची. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय माहिती का? परमार्थामध्ये काही साधनं साध्याच्या प्राप्तीनंतर सोडून द्यायची असतात आणि काही साधनं साध्याच्या प्राप्तीनंतर टिकवायची असतात. साध्य प्राप्त झालं की साधन सोडून द्यायचं, याला प्रपंच म्हणतात. पण साध्य प्राप्त झालं तरी साधन टिकून ठेवायचं, त्याला वारकरी म्हणतात. याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे काय? कल्पना करा, आपण पाटोद्याला आहे, पाटोदा फारच जवळ आहे, नको आपण थोडं दूर जाऊ. आपण मांजर सुंब्याला आहे आणि मांजर सुंब्याला, आपण मांजर सुंब्याला एसटीची वाट पाहतोय. आपण साधक आहे, एसटी साधन आहे. आपले कवडवाडी महासांगवी आपलं साध्य आहे.
ऐका, आपण साधक आहे, यष्टी साधन आहे आणि गाव साध्य आहे. आपण साधक, यष्टी साधन, गाव साध्य. गाव नावाचं साध्य आलं की यष्टी नावाचं साधन सोडून द्यायचं. गाव नावाचं साध्य प्राप्त झालं की यष्टी नावाचं साधन सोडून द्यायचं. कटरावरला अक्कल शिकवायची, वाड्यावर लावा. अशा गाड्या वाड्यावर लागत नाही आणि ज्या लागतात त्या जाहीर होत नाही. ऐका ऐका ऐका, लक्षात घ्या. गाव नावाचं साध्य प्राप्त झालं की यष्टी नावाचं साधन सोडून द्यायचं. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे? लॉक केलं जाय? उत्तर फिट करायचं का? बर, मी दुसरी क्लुप्ती सांगतो. आपण साधक आहे, साधक. आपण साधक आहे, जिच्या सोबत आपण लग्न करतो ती बायको संसाराचं साधन आहे. आपण साधक आहे, जिच्या सोबत लग्न केलं ती पत्नी संसाराचं साधन आहे. विवाह उत्तर कालामध्ये 2, 2.5, 3, 4 वर्षानंतर आपल्याला जे मुलबाळ झालं ते संसाराचं साध्य आहे. आपण साधक आहे, पत्नी साधन आहे, मुलगा साध्य आहे. मागचा दृष्टांत बॅकलॉग कंटेन करा. म्हणजे गाव आलं की यष्टी सोडून द्यायची आणि मुलगा झाला की गाव आलं की यष्टी सोडून द्यायची. हा प्रपंच आहे. मुलगा झाल्यावरही बायको वागवायची, हा परमार्थ आहे. याचा अर्थ काय माहिती का? गाव आलं की यष्टी सोडून द्यायची. एका विशिष्ट टप्प्यामध्ये तुम्हाला सुख प्राप्त झालं की संसार सोडून द्यायचा. मुलगा झाल्यावरही बायको वागवायची. म्हणजे देव भेटल्यावरही पुन्हा देवाचं चिंतन करायचं. हा मार्ग भक्तीचा आहे. आमच्याकडे साधनामध्ये प्रकार आहे बरं. आमची साधनं सौकर्यपूर्वकता आहे, सोपपत्तिकता आहे, श्रेयस्करता आहे, सुलभता आहे, सहजता आहे. काठिन्यतेच्या पलीकडे प्रवास करतात त्याला वारकऱ्याचे साधन म्हणतात. सोपी सोपी साधन आहे. लावणे मृदुंग, लावणे श्रुती, करोने टाळ घोष, आवडीने ब्रह्मरस सेवो. अन्वयाच्या भाषेत लावणी मृदुंग. मी नेहमी सांगतो, पखवाज वाजवणारा किती चांगला असला तरी त्यांचं दुर्दैव आहे, पखवाज वाजवून कधीच देव भेटत नाही, कधीच नाही. विणा वाजवणारा किती चांगला असला तरी विणा वाजवून कधी देव भेटत नाही. आणि तुम्ही सगळे मॅजॉरिटीजला बहुमत कायदा पास. टाळ वाजवून कधी देव भेटत नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. पखवाज वाजवून देव भेटत नाही, टाळ वाजवून देव भेटत नाही, विणा वाजवून देव भेटत नाही. हे जरी खरं असलं तरी कीर्तन झाल्यावर हे तिन्ही मला भेटतील. ते म्हणतील पाटील टाळ पखवाज विणा वाजवून देव भेटत नाही, हा मुद्दा बाजूला ठेवा. आम्ही तिन्ही असल्याशिवाय तुझं कीर्तन सुटत नाही, एवढं तरी ध्यानात घ्यावा. अरे सुटत नाही हा तर पार्ट नंबर 2 आहे, सुरूच होत नाही पार्ट नंबर 1 आहे. पण मी माझ्या मतावर ठाम आहे. मी एकदा बोललो की माघारी येण्याचा माझ्यावर दुर्दैवी प्रसंग अजून आलेला नाही. माय रूल, माय लाईफ, माय ॲटिट्यूड, माय स्पीच, माय कीर्तन. ऐका, बंगाल में ममता बनर्जी और 2 घंटे कीर्तन में मेरी मर्जी. बाकी कोणीच नाही. हे सगळं आहे ना. महाराज लोक सुद्धा आता हळूहळू कमी होऊन जातील. विभीषण महाराज टिकणार नाही. महाराज लोक भारतात 2च महाराज राहतील, फक्त 2. एक महाराष्ट्राच्या बाहेर आणि एक महाराष्ट्रात. महाराष्ट्राच्या बाहेर गेलं की बागेश्वर आणि महाराष्ट्रात आलं की ज्ञानेश्वर. रेंजला प्रॉब्लेम आहे तुम्हाला. मला नेमकं 4Gत बोलायची सवय. हा बिलकुल. मला माझ्या कीर्तनाची पद्धत, मला कनेक्टिव्हिटी कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काही पण सुचतं. हा बिलकुल. ताट बसा, शाबास. ऐका, साध्य आणि साधन. टाळ पकवाज विना अजून देव भेटत नाही. पण मी माझ्या मतावर ठाम आहे. कृत्य सांगतो तुम्हाला. कृत्य आपल्याकडे लग्नामध्ये महिला नाव घेतात की नाही? महिला नाव घेतात ना. तुम्हाला महिला म्हणतात ना? तुम्हाला महिला म्हणतात ना? का बरं? तुम्हाला महिला का म्हणतात? तुम्हाला महिला का म्हणतात? कारण आम्हाला पुरुष म्हणतात. बरं का दादा? थांबा आता 1-1.5 तास मेसेज नंतर टाकू आपण. तर का म्हणतात तुम्हाला महिला? आम्हाला पुरुष म्हणता म्हणून. नाही नाही, महिला हा शुद्ध संस्कृतोद्भव शब्द आहे. महिला शब्दाचा अर्थ काय व्याकरणामध्ये? मही अधिक इला इट इक्वल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, इला म्हणजे सरस्वती. आम्ही सगळे या पृथ्वी तलावर माणूस म्हणून जन्माला आलो तेव्हा सरस्वतीच्या रूपाने आम्हाला जगातलं सगळ्यात पहिलं ज्ञान ज्या माऊलीने दिलं तिला म्हणतात महिला. लक्षात घ्या. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं ज्ञान कोणी दिलं? आईने. बऱ्याच लोकांना ते कमी पडलं, मग त्यांनी लग्न झाल्यावर घेतलं. घेणं महत्वाचं आहे. घेणं महत्वाचं आहे.
खरं म्हणजे ताई तुम्हाला कीर्तन करायची गरजच पडली नसती, तुम्हाला समाजाचं प्रबोधन करायची गरज पडली नसती, पण आमच्यात अडचणी वाढल्या. काहींनी आईकडून घेतलं नाही, बाईकडून घेतलं नाही, म्हणून पुन्हा त्याला आईकडून घ्यावं लागलं, म्हणून तुम्हाला कीर्तन करावं लागलं. नाही तर काही गरज नव्हती, पण पुन्हा अडचण आली की ह्यानी आईकडून घेतलं आणि बाईकडून घेतलं नाही, मग याला पुन्हा आईकडे पाठवलं की हिथं तरी घ्यायला जाता सकाळी काल्याला. ऐका, प्रत्येक शब्द शास्त्र आहे, त्याच्यातून आम्ही प्रवास. महिला वर्ग नाव घेतात की नाही, ते कोड्यामध्ये उखाण्यात पतीचं नाव घेतात ना. बर, पती भेटावा ह्याच्याकरता घेतात का भेटलेला पती टिकावा? इट इज अ कॉन्ट्रॅक्ट एज्युकेशन सिस्टम. महिला पती भेटावा याच्याकरता नाव घेतात का भेटलेला पती टिकावा याच्याकरता नाव घेतात? मी डबल बोलू का? महिला पती भेटावा याच्याकरता नाव घेतात का भेटलेल्या पतीच्या प्रीतीची अनुसूतता अंतकरणामध्ये आविर्पणे तरळपणे अखंडितपणे प्रेम प्रतिवृद्धिंगतता अंतकरणाच्या स्वांत सुखाय वृत्ती स्थिती प्राप्ती करता घेतात? हे गंगाधरी शक्तिमान आहे. असं नसतं आपल्याकडे. महिला पती भेटावा याच्याकरता कोणीच नाव घेत नाही, पती भेटावा ह्याच्याकरता कुठलीच दिदी नाव घेत नाही. जो भेटलाय तो शेवटपर्यंत टिकावा याच्याकरता नाव घेतात. जो भेटलाय तो शेवटपर्यंत टिकावा ह्याच्याकरता नाव घेतात. आमचे वारकरी संप्रदायाचे वारकरी लोक टाळ पखवाज विना देव भेटावा याच्याकरता कधीच वाजवत नाही. तो प्रत्येकाच्या हृदयात भेटलाय तो शेवटपर्यंत टिकावा याच्याकरता वाजवतात. संत वाङ्मयाची ताकद काय माहिती का? घेऊ ब्रह्मरस का सेवू ब्रह्मरस? घेऊ का सेवू? हा, घेऊ का सेवू? सेवू. सेवू प्राप्ताची प्राप्ती आणि घेऊ अप्राप्ताची अप्राप्ती. घेऊ माझ्याकडे नाही म्हणून तुमच्याकडून घेऊ, पण सेवूचा अर्थ काय होतो माहिती का? सेवूचा अर्थ होतो माझ्याकडे आहे आणि माझ्या बरोबर. लावणी मृदंग माझ्याकडे ब्रह्मरस आहे सेवू. लावणी श्रुती माझ्याकडे ब्रह्मरस आहे सेवू. आणि करोनी टाळ घोष माझ्याकडे ब्रह्मरस आहे आम्ही सेवू. सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका. ध्यान भावू नका, ध्यान भावू नका, रान भरी विटभरी जाते पाऊले समान, विटभरी जाते पाऊले समान. ध्यान भावू नका, ध्यान भावू नका, रान भरी विटभरी जाते पाऊले समान, विटभरी जाते पाऊले समान. सेवितो हरस वाटितो अनेका, ध्यान भावू नका रानभारी, ध्यान भावू नका रानभारी, ध्यान भावू नका रानभारी. जाते पाऊले समान, ध्यान भावू नका रानभारी, ध्यान भावू नका रानभारी, ध्यान भावू नका रानभारी. सेवेतो रस वाटितो आणि का घ्यारे वाहू नका रान भरी. ऐका, या प्रक्रियेमध्ये साध्य प्राप्त झाला ना, कर्माची वाट सोडून द्या. काही कर्माच्या मार्गाला जाऊ नका. कर्माचा मार्ग त्रासदायक आहे. बा योगाचा मार्ग, योग सोपाय का? योग सोपाय का? योगाची व्याख्या गीतेमध्ये सांगितली. क्लेशोदिकत रस्तेशा मव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ताय गतिर्दुःखम देहवद्भिर वाप्यते, देहवद्भिर वाप्यते अव्यक्ताय गतिर्दुःखम असक्त सक्त चेतसाम क्लेशोदिकत रस्तेशा. योगाच्या वाटा जरी गाले गा सुवटा तया दुःखाचाची वाटा, भागाला भागाला तया दुःखाचाची वाटा, जरी गाले गा सुवटा योगाची वाटा. पाहे पालोहाचे चणे जय बोचरी पडते खाणे, ते पोट भरणे के प्राणे शुद्ध मनो, शुद्ध मनो ते पोट भरणे के प्राणे, जय बोचरी पडते खाणे पाहे पालोहाचे चणे. शीत वेढावे उष्ण पांगुरावे वृष्टीच्या असावे घरा तू वृष्टीच्या असावे उष्ण पांगुरावे. शीत वेढावे तहाने तहानची प्यावी, भुकलिया भुकचे खावी, अहोरात्र वावी मावावी वारा और
रात्र वावे भूकल्या भूकचे खावे का तहानलिया तानची प्यावे योग याग विधे येणनोय सिद्धे वायाचे उपाधे दंभ धर्म योग येणनोय सिद्धे याग येणनोय सिद्धे विधी येणनोय सिद्धे योग वायाची उपाधी याग वायाची उपाधी विधी वायाची उपाधी योग दांभिकाचा धर्म याग दांभिकाचा धर्म विधी दांभिकाचा धर्म प्रमाण 1 अर्थ 9 याला म्हणतात ज्ञानेश्वर महाराज याला म्हणतात ज्ञानेश्वर महाराज ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद बाकीचे फिर मिलेंगे ब्रेक के बाद ऐका योग कठीण रामदेव बाबाचा योग केला की जाड माणूस बारीक होतो रामदेव बाबाचा योग केला की जाड माणूस बारीक होतो पण ज्ञानोबा यांचा योग करायला माणूसच बारीक लागतो मी दोन्हींचा योग करत नाही तरी बारीक आहे हा योग नाही योगायोग आहे खरं म्हणजे क्षेत्रफळ वाढलं पाहिजे मलाही वाटत होतं माझी आई नेहमी म्हणायची ह्याचं लग्न झालं की तब्येत सुधारेल आई भोळी असते तिचं प्रेम भोळं असतं माझी आई म्हटली आमच्या ज्ञानेश्वरचं लग्न झालं ना 100% तब्येत सुधारेल मी म्हटलं तू असं का म्हणते लग्न झालं की तब्येत सुधारेल माझी आई म्हटले तसं नाही भाऊ आईचं वाढणं वेगळं असतं बाईचं वाढणं वेगळं असतं डिफरन्स तफावत बदल फरक काय फरक आहे आईचं वाढणं भावनेच असतं बायकोचं कसं असतं तिने वाढावं मग आपण वाढावं तिने वाढावं आपण वाढावं मला वाढता वाढता तीच किंवा वाढून गेली माझ्याच लक्षात आलं नाही तुम्ही मला असू नका तुमच्या कंपनीचे शेअर किती वाढले घरी अभ्यास करा म्हणजे फक्त माझीच अडचण आहे का खरं म्हणजे तुमच्याही कंपन्या प्रगतीवरच आहेत आपल्याकडे महाराष्ट्रातले लोक लग्न झालं की कुठे जातात महाबळेश्वर आपलं माफ करा चुकून खरं बोललो इच्छा नव्हती लग्न झालेली जोडपे खंडेराव जेजुरीला जातात ना बरं तिथं काय करावं लागतं पहिल्या पायरीला बायकोला खांद्यावर बसून 5 पायऱ्या चढवल्या मग त्यात काय नवले लग्न झाल्या झाल्या बायकोला खांद्यावर बसून 5 पायऱ्या चढवले त्यात काय नवले त्याच्यात हिंमत असेल ना त्याने लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर हा प्रयोग करून दाखवा कठीण आहे योग योगामध्ये 3 प्रकारे छेदन भेदन आणि दोहन षडचक्राचं भेदन पडजीभचं छेदन आणि नसत्या जिभेचं दोहन दोहन म्हणजे काय जिभेचं दोहन जिभेचं दोहन करतात ना जिभेचं आपण गोठ्यामध्ये दुग्ध दोहन गोठ्यामध्ये चरबी गळवा तांब्या बकेट बादले घेऊन जातो गाईच्या कासेत पाणी टाकतो आणि दुग्ध दोहन गाईचं दुग्ध दोहन करताना शक्यतो या 2 बोटांचा वापर करतो आपण 2 बोटांचा वापर करतो ना देवाने आपल्याला किती हात दिले 5 बरोबर आहे किती हात दिले देवाने आपल्याला किती हात दिले 2 एका हाताला बोट किती दिले 5 एका बोटाला असल्या कांड्या किती दिले 3 अंगठ्याला किती आहे नीट पा आता खरंच पाहताय का जगता कशाला आहे 40 50 60 70 70 80 वर्षाचे झाले अजून बोटाच्या कांड्या माहिती नाही आता खाली पाहताय ते 2 आहे का 3 आहे इतक्या विचित्र कांड्या जन्मालाच कस काय येत असते आता पाहताय ते 2 आहे का 3 आहे तुला बोटाच्या कांड्या माहिती नाही बस स्टँडवर गप्पा मारतो अख्ख्या गावाला ओळखून आहे बोट ओळख काय बोट हे मोठं बोट म्हणजे हे बुद्रुक आणि हे तर्जनी मध्यमा अनामिका करांगडी अंगठा तर्जनी आणि अंगठा ह्या 2 बोटामध्ये गाईचा स्तन पकडला की दुग्ध दोहन करतो ते दुग्ध दोहन करताना गाईचा स्तन पकडताना त्या स्तनाची लांबी वाढते गाईच्या स्तनातून दूध काढताना जशी गाईच्या स्तनाची लांबी वाढते तसं योग्याने योग करताना या 4 बोटांमध्ये जिभेचा शेंडा पकडावा आणि जिभेची लांबी वाढवावी याला योगाचं दोहन म्हणतात आता जिभेची लांबी किती वाढवावी त्या जिभेचा शेंडा कुठे लागला पाहिजे का बरं नाकाला काय लागलं पाहिजे मी नाकाला बोट लावलं म्हणून का बरं नाकाला लावलं बरं गुडघ्याला नाही लावलं त्या जिभेचा शेंडा कुठे लागला पाहिजे नाकाला बरं नाकाला का नाकाच्या
अंदाज चुकतोय तुमचा. योगशास्त्र अथ योगानुशासनम योगश्चित्त वृत्ती निरोधा. चित्ताच्या वृत्तीचा निरोध करताना शास्त्रकार सांगतात की असं नसतं हो. जिभेचा शेंडा नाकाला नाही, नाकाच्या शेंडाला नाही. त्या जिभेचा शेंडा दोहन करताना या दोन भोयांच्या मध्ये हित्त भ्रुकुटीला टेकला पाहिजे. शास्त्राचं जीवन आहे. ऐका, लिंगस्थानापासून गुदस्थानापर्यंत मध्ये जे 4 ते 6 बोटाचं अंतर असतं त्याला शास्त्रात शिवन म्हणतात. त्या शिवणीवर नागिनीचा आकार घेऊन सुईसारखी बारीक फणा उगारून त्याच्या शेपटी अडकवून 3.5 हाताचा वेढा घेतलेली कुंडलिनी आहे. ती काय करते, जिभेचं दोहन करता करता जिभेचा चंडा हित्त लागला, इडा पिंगला सोडते, सुषुम्ना मध्यस्थेज, लिंगस्थानाकडून ते नाभिस्थानामध्ये, नाभिस्थानातून वक्षस्थानामध्ये, वक्षस्थानातून कंठात येते, कंठातून वर यायला लागते. वर आल्यानंतर तिचं वैशिष्ट्य आहे, बाहेरून जिभेचा शेंडा हित्त टेकला. हित्त का लागावं लागतं माहिती का? या 2 भोयांच्या इथं अमृत कुपी आहे, इथं अमृताची पेटी आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरात अमृत आहे, प्रत्येकाच्या शरीरात अमृत आहे ना. त्या अमृताची कुपी इथं आहे. त्या अमृताच्या पेटीचं, अमृताच्या कुपीचं संरक्षण करण्याकरता वारकरी इथं गंध लावतात. इथं गंध का लावायचा त्याचं कारण, बऱ्याच लोकांना गंध लावायचा पण गंध नाही हो. इतके गंध आहे. काही काही माणसं 12 महिने विधवा आहे. त्यांचं कपाळ म्हणजे झाले मुक्त द्वार, लाभ झाला रोकडा. नाहीच आहे त्यांच्या कपाळावर. खून पाहिजे की नाही, काहीतरी कपाळाला खून पाहिजे ना. नेमका कोण आहे? बांगलादेशचा रोहिंग्या आहे का? इथला वारकरी समजलं पाहिजे की नाही. ऐका, तो इथं गंध लावला जातो. जिभेचा शेंडा इथं टेकला की कुंडलीने आतून फणा उगारते आणि इथं येते. आली की दंश करते. दंश केला की अमृताची कुपी, अमृताची पेटी फोडते. अमृताची कुपी फुटली की त्या अमृताचा सगळ्या शरीरात स्त्राव होतो, संचार होतो, वर्षाव होतो. आणि सगळ्या शरीरात अमृत जायला लागलं की नश्वर शरीरामध्ये चांगदेवासारखा योगी सुद्धा 1400 वर्ष जगतो. याला योग्याचं दोहन म्हणतात. याला म्हणतात योग्याचं दोहन. तुम्ही कधी लोक विचार नाही करत का ज्ञानोबरांची समाधी का जिवंत आहे? का? ज्ञानोबरांच्या समाधीला पर्याय नावे वायव्य समाधी. आपला विषय नाही तो, तिला वायव्य समाधी म्हणतात. त्या प्रक्रियेतून कर्माची वाट नको. योग जर इतका कठी असेल तर योगाची वाट नको. मग आम्हाला मार्ग आहे ज्ञानाचा. ज्ञानाच्या वाटेनं नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्संयोग संसिद्धे कालेन आत्मनि विंदते कालेन आत्मनि विंदते तत्संयोग संसिद्धे यह ज्ञान सदृश पवित्र नहि उदार सर्व एवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम आस्तित्व संयुक्तानाम मामे वानुतमाम गति मामे वानुतमाम गति आस्तित्व संयुक्तानाम ज्ञानित्वात्मैव मे मतम उदार सर्व एवैते अहम सर्व एव उदाराः किंतु मे मतम ज्ञानी आत्मा. मी सगळ्यांना उदार आहे पण ज्ञानी मात्र माझा आत्मा आहे. आत्मा ते ज्ञान आम्हाला प्रत्येकाला गरजेचं आहे. मग ज्ञान मिळवणं चुकीचं आहे का? हो, ज्ञान प्रत्येकाला गरजेचं आहे. ते ज्ञान मिळवलं पाहिजे. पण तुकाराम महाराज काय सांगतात माहिती आहे का? मला तुझ्या ज्ञानाची गरज नाही. नको ब्रह्मज्ञान, नको आत्मस्थिती भाव, मी भक्त व्हावा, तू देव व्हावा. ऐक देवा, तुझं ज्ञानच नको रे. का नकोय ज्ञान? ज्या ज्ञानामध्ये अद्वैत येतं आणि ज्या अद्वैतामुळे भक्तीचा आनंद घेता येत नाही ना, भक्तीचा व्याभिचार होता कामा नये. भक्ती व्याभिचार झाला की मजा गेली, मजा गेली. तो आनंद घेण्याकरता खरा आनंद तू देव व्हावा आणि मी भक्त व्हावा. तुझ्या देवत्वामध्ये आणि माझ्या भक्तत्वामध्ये जे आनंद देते ती भक्ती आहे, ज्ञान देत नाही. आणि भक्ती जर मला भेटत नसेल तर मला तुझ्या ज्ञानाची गरज नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात नाही आले अनुभवा भक्ती सुख 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 नाही आले अनुभवा. तुम्ही ज्ञान देवा काय करू तुम्ही ज्ञान देवा
भक्ती सुख नाही आले अनुभवा तो मी ज्ञान देवा काय करू देवा ज्ञान काय करू ज्ञानाला ज्ञान उपयोगाचं काही लोकांना वांझोट ज्ञान आहे वांझ ज्ञान नपुंसक ज्ञान काही लोकांकडे ज्ञान आहे ज्ञान वीरत्वाचं असावं ज्ञान शूरत्वाचं असावं ज्ञान स्थैर्याचं असावं ज्ञान धैर्याचं नपुंसक ज्ञान वांझोट ज्ञान काय कामाचं घराला आग लागली पाणी आणा पाणी आणा पाणी आणा म्हणे आता पाणी शक्य नाही म्हणे मग सब्बल आणा पहार आणा टिकावाना का विहीर खोदायची विहीर खोदल्यावर पाणी लागतं पण ते पाणी पेटणाऱ्या घराला उपयोगाला नसतं त्या टायमाला विहीर खोदायची बुद्धी सोसणे ज्ञान वांझ आहे म्हाताऱ्या झाला मरायला टेकले आणि मरता मरता म्हणायला लागले आता परमार्थ केला पाहिजे वांझ ज्ञान आहे वय निघून गेल्यानंतर उपयोग नाही वांझ ज्ञान सुरत्व वीरत्वाचं ज्ञान पाहिजे ज्ञानोबा म्हटले मरकटे नारळ तोडिले माकड माकड माकडाने नारळ तोडलं माकडाने नारळ तोडलं नारळात काय असतं 90 आपलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेतात तेच आठवलं नारळामध्ये काय असतं नारळ पाणी अजून काय असतं नारळात नारळात नारळ पाणी असतं आणि अजून काय असतं थोडं जोरात सांगा मी नॅचरली बाहेर आहे काय असतं खोबरं खोबरं नारळात असतं अरे ते सुकवल्यानंतर खोबरं होतं मध्ये गर किंवा मलई असतो हे एवढे बुद्धिवान असल्यावर कशाला कोरोनावाल्यांना बदनाम करताय तुम्ही असं नका समजू की कोरोनाचीच बॅच हुशार होती हेही हुशारच आहे ते तरी बिना परीक्षा देता हुशार आहे हे परीक्षा देऊन एवढे हुशार आहे नारळात खोबरं राहतं म्हणजे आडाने आपल्याकडे सरांनी मराठीत PhD केले आणि मराठीचा ऍक्सिडेंट झाला आपल्याकडे घरकोय आग लागा ती घरकेची रागो नाही लक्षात घ्या नारळात नारळ पाणी नारळामध्ये गर आहे त्या माकडाला माझ्याजवळ नारळ आहे याचा आनंद आहे त्या माकडाला माझ्याजवळ नारळ आहे ह्याचा आनंद आहे पण त्याचं दुर्दैव आहे त्याला त्यातलं पाणी पिता येत नाही त्यातली मलई गरही खाता येत नाही कारण त्याला नारळ सोलता येत नाही आपल्याकडे बरेच माकड असे त्यांच्या घरी जर आपण गेलो ना चहा घ्यायला तर गेल्या गेल्या ते कपाटाकडे बोट दाखवतात ती ज्ञानेश्वरी ना माझे वडील आळंदीला गेले होते तेव्हा आणले तो गाथा माझे काका देऊला गेले होते तेव्हा आणले ती गीता मी कुरुक्षेत्रावर गेलो तेव्हा आणले तो कुरुक्षेत्रावर असं म्हणतो जसं काय अर्जुनासोबत तोच युद्ध करायला होता मी कुरुक्षेत्रावर गेलो तेव्हा गीता आणली ऐका माकडाच्या जवळ नारळ याचा आनंद आहे पण त्यातलं पाणी पिता येत नाही गर खाता येत नाही कारण त्याला नारळ सोडता येत नाही आमच्या घरात 30-40 वर्षापासून गाथा ज्ञानेश्वरी कपाटात आहे पण त्यातलं ज्ञानाचं पाणी आम्हाला पिता येत नाही भक्तीचं ज्ञान आम्हाला खाता येत नाही कारण आम्हाला तो ग्रंथ सोडता येत नाही दुर्दैवावर सोडता आला की मग मजा आहे सोडता नाही येत कथा वेगळी पटकथा वेगळी पटकथा वेगळी चित्रपट पाहतात ना चित्रपटाचे शेवटी दिग्दर्शक निर्माता कथा आणि पुढे पटकथा कथा म्हणजे जशीच्या तशी सांगणे तिला म्हणतात कथा आणि पटकथा म्हणजे जे सांगितलंय त्याच्यापेक्षा जास्त जाक्या करणे पटकथा या पटकथावाल्याने सुद्धा कथेचा घात केलाय कथा वेगळी आणि पटकथा वेगळी पटकथा पट म्हणजे पडदा पडद्यावर चेंज करून जे दाखवल्या जातं मीन्स पटकथा हे वैशिष्ट्य आहे ज्ञान वांझ नसावं वीरत्व शुरत्व पुरवत्वाचं असावं आणि जे पूर्ण ज्ञान प्राप्त झालं त्याला कोणाची गरज आहे जे ज्ञानगंगे न्हाले पूर्णता जेवून झाले शांतीशी आले पालव नव्हे वा ज्ञानगंगे न्हाले ज्ञानोबा आहे मूळ मराठवाड्यातले जेनेटिक आहे ना DNA ज्ञानोबरांचा आपेगाव DNA मध्ये गुण किंवा दोष असतो ज्ञानोबरांनी प्युअर मराठवाड्यातला शब्द वापरला ज्ञानगंगे न्हाले त्याचं मूळ रूप आहे नाणे नाना हा शब्द मराठवाड्यातला आहे ज्यांचं वय 50-55 पुढे असेल त्या महिलांच्या पटकन ध्यानातील नाणं कशाला म्हणतात आंघोळ वेगळी असते स्नान वेगळं असतं आणि नाणं वेगळं असतं आंघोळ कशाला म्हणतात आंघोळ कशाला म्हणतात बाथरूम मध्ये जायचं मग तांब्या जगाने पाणी घ्यायचं अंगावर टाकायचं अंग ओलं करायचं याला म्हणतात आंघोळ
याला तांब्याने अंग ओलं करायचं, आंघोळ. कमरे बरोबर बेंबी बरोबर पाण्यात जाऊन प्रयाग किंवा नदीमध्ये जाऊन डुबकी मारायची, याला म्हणायचं स्नान. आणि न्हाणे शब्दाचा अर्थ असा आहे की शरीराला एक गुणधर्म दिलेला आहे. 4 दिवसाकरता जे अपवित्र प्राप्त झालेले, 5व्या दिवशी सकाळी डोक्यावून पाणी घेतल्यानंतर पुढच्या 25 दिवसाकरता त्या माऊलीला जे पावित्र्य प्राप्त होतं त्याला म्हणतात न्हाणं. आता ज्ञानोबरांनी हा शब्द ज्ञानाला का वापरला माहिती का? जसा तिला 4 दिवसाचा विटाळ आहे तसा आम्हाला अनादि संसार मालेच्या ठाई विटाळ आहे. आणि हा विटाळ कोणता आहे? ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीचे तोंड विटाळाचे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. त्या संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. त्या संसाराचा विटाळ आम्हाला झालेला होता. आणि त्या संसाराचा जो विटाळ आहे ना, तो विटाळ घालवण्याकरता आमच्या गुरु महाराजांनी आमच्या डोक्यावर ज्ञानाचं पाणी टाकलं आणि देहाचा अपवित्रपणा गेला आणि देहाला पावित्र्य येऊन वाणी पुण्यवान होऊन भगवंताचं चिंतन करायला लागले. ज्ञान गंगे न्हाले. मांडूक्य उपनिषद आहे आपल्याकडे. मांडूक्य उपनिषदाच्या अंतर्गत एक उपनिषद, त्याला गर्भोपनिषद म्हणतात. त्या गर्भोपनिषदामध्ये सृष्टी सांगितली. जन्माला येतात ना, एक नाद सृष्टी आणि एक बिंदू सृष्टी. आपल्याकडे नाद सृष्टीला महत्व आहे, बिंदू सृष्टीला काही मोठं महत्व नाही. त्या नाद सृष्टीमध्ये श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ श्री गुरु आपल्याला ज्ञान देतात ना. आपले गुरु आपल्याला ज्ञान. शब्द थोडे माझे समजायला तुम्हाला वाईट वाटेल की असं काय बोलतोय, पण त्याची अर्थोत्पत्ती खूप चांगली आहे. आपल्या गुरुच्या तोंडात जी जीभ असते ना, जिव्हा रसना, ती गुरुची जिव्हा नसते. श्री गुरु जेव्हा शिष्याला उपदेश करतात ना, तेव्हा ती जिव्हा नसते. श्री गुरूंच्या जिव्हारूपी लिंगातून, श्री गुरूंच्या जिव्हारूपी लिंगातून जे ब्रह्मज्ञान शब्दरूपी शुक्राणू बाहेर पडतात, ते शिष्याच्या कान नावाच्या योनीद्वारे हृदयाच्या गर्भाशयात गेले की तिथे जो प्रगट होतो त्याला आत्माराम म्हणतात. आत्माराम हृदयी प्रगटाला. काय वारकऱ्यांची परिपक्वता आहे. आपल्याकडे माणसं वाचत नाही म्हणून वाचत नाही, आणि जे वाचत नाही ते मरतात. जे वाचत नाही ते मरतात. माणसं घरी मरतात, दारी मरतात, रोडवर मरतात, अटॅकने मरतात, शुगरने मरतात, कॅन्सरने मरतात, बीपीने मरतात, कसं नाही कोणा माणसं मरतात. तुम्हाला सांगू, माणसं कुठेही मरतात, कधीही मरतात, कसेही मरतात. माणसं कुठेही मरतात. जगात असं एकच ठिकाण आहे तिथं माणसं मरत नाही, त्याला वारकऱ्याचं कीर्तन म्हणतात. माणसं कीर्तनात मरत नाही.